नमस्कार. आपण या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आज उभे आहोत. पीक निघालेलं आहे आणि पीक निघाल्यानंतर हा जो प्लॉट आहे हा विश्रांतीच्या काळात आहे आणि या विश्रांतीच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये ज्या काही काही ठिकाणी ज्या नवीन फुटी निघाल्या या फुटीवरती आपल्याला थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसेल. त्यानंतर मावा जो होता आधी, आता तापमान वाढल्यामुळे मावाचा प्रादुर्भाव संपला, आता कमी झालाय, पण थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे. काळे पडलेले आहे पानावरती असं काळं कव्हरिंग आहे आणि हे सगळं रोगांचा प्रादुर्भाव जो म्हणतो आपण, या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला या परिस्थितीमध्ये जेव्हा आता विश्रांतीचा काळ आहे त्यावेळेस आपल्याला कमी करणं महत्त्वाचं असेल आणि याच्याकरता बोर्ड मिश्रणाच्या फवारण्या 1% अशा 2 ते 3 फवारण्या घेणे आणि संध्याकाळच्या वेळेस जर आपण जेव्हा वेळेस तापमान कमी होते आणि आर्द्रता जास्त असते अशा वेळेस आपण जर ट्रायकोडर्माची फवारणी घेतली, आपण 4 ते 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे अशा फवारण्या घेऊन आपण 2 ते 3 फवारण्या घेऊन आणि खत व्यवस्थापन म्हणजे याची जे झीज झाली ते झीज भरून निघण्याकरता खत व्यवस्थापनापैकी आपल्याला जर म्हणलं आपण तर DAP साधारणतः 2 ते 3 किलो आणि 0050 सुद्धा आपलं 2 ते 3 किलो प्रति एकर प्रमाणे ड्रिपच्या माध्यमातून 1 ते 2 वेळा देऊन आपण त्याला जे पाहतो आता हे पानं पिवळे पडले असतील काही ठिकाणी, तर पिवळे पडलेल्या पानांच्या मध्येच काही आणखी परिस्थिती असते तर त्याची झीज होऊन निघावी, भरून यावी, याकरता आपल्याला हे व्यवस्थापन महत्त्वाचं असेल. विश्रांतीच्या काळात आपण जर समजा डाळिंबाच्या प्लॉटचं व्यवस्थापन चांगलं केलं तर पुढील काळात आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला रोग नियंत्रण सोपं होईल आणि आता झीज भरून निघाली तर पुढील काळात आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळणं सोपं होईल. धन्यवाद.